उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर तुम्ही कुणाच्या घरी फिरायला जाता? तर नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि मी आज कुठं चाललो होतं तर सांगतोच पुढं तुम्हाला. तर माझी बहीण 180च्या स्पीडनं पळाली कारण की बस जाईल म्हणून. पण काय बस काय लवकर आलीच नाही. मग काय ते थोडा वेळ जाऊन बसलो तेवढ्यात बस आली आणि मग आम्ही गेलो कवट्याला. मग मला दीदीनं कवट्या स्टँडवर बसवलं, कुठल्या गाडीने जायचं ते सांगितलं आणि ती गेली लायब्ररीला. तर आज मी कुठं चाललो होतो माहिती आहे का? मामाच्या पोरगीला आणायला, कारण की आता तिला सुट्ट्या लागल्यात आणि तिला तिच्या आतूच्या घरला यायचंय. मग काय मस्तपैकी महामंडळाच्या बसनं वाकडी तिकडे वळणं घेत खानापुरात पोचलो आणि तिथं पोचल्यानंतर मग थोडा वेळ बसलो तेवढ्यात आमच्या मामी पण आलत्या. मग मामींसोबत मी घरला जायला निघालो आणि मग काय घरात पोचल्यानंतर पहिल्यांदा तर फ्रेश झालो, त्यानंतर मस्तपैकी जेवण ते करून घेतलं. मग काय आमच्या सियासनं बॅग पॅक करायचं सुरू होतं. म्हणलं तू बॅग ते पॅक करत बस, आम्ही जाऊन टी व्ही बघत बसतो. मग बॅग पॅक ते करून झाल्यानंतर ना तिनं एक आंबा घेऊन आली. मग सगळ्यांनी मस्तपैकी आंबा ते खाऊन घेतला आणि टी व्हीवर ना आज लय भारी पिक्चर लागला होता, पण रिमोट ह्याच्या हातात होता आणि आम्हाला काही रिमोट देणार, नुसता मोठं पतलं बघत बसला होता. म्हटलं बस बघत आम्ही जातो आता. आणि असं म्हणलं जे असा नागिन डान्स सुरू झाला होता. त्यानंतर मी, मामी आणि सियूनं तिघींनी ना फोटो बिटो काढून घेतलं. त्यानंतर आम्ही खानापुरात गेलो, कारण की आम्हाला तिथून बस पकडायची होती आणि गेल्या गेल्याच बस लागली होती म्हणून नशीब. आणि ऊन तर एवढं बेकार पडते ना, काय बोलायचं कामच नाही. म्हणून आम्ही आईस्क्रीम खायला थांबलो होतो, पण वेळ होत होता म्हणून काय खाल्लं नाही, पार्सलच घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर असा होता आमचा दिवस.